डॉक्टर बोलले तुमचं बाळ पालतं झोपलंय आणि त्याच्यामुळे त्याचा फेस दिसत नाहीये, तर तुम्हाला चालावं लागेल. असं बोलून डॉक्टरांनी मला 2 तास चक्क चालवलंय. हाय हॅलो नमस्कार, पायलच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर झालं असं की आम्ही आलो होतो हॉस्पिटलमध्ये, कारण आज होतं माझ्या 3rd मंथचं एंटी स्कॅन. आणि तुम्हाला तर माहिती आहे एंटी स्कॅन खूप जास्त महत्त्वाचं असतं. 3ऱ्या महिन्याची सोनोग्राफी, त्याच्यामध्ये बाळाचं मानेचं हाड बघतात आणि नाकाचं हाड बघतात. आणि त्याचा खूप मोठा विषय झाला होता. आमचं जे बाळ आहे ते झोपलं होतं पालतं आणि चक्क 2 तास ते काय सरळ झालं नाही. त्याच्यामुळे मला खूप जास्त चालावं लागलं आणि त्याच्यामध्ये मला खूप त्राससुद्धा झाला, खूप वॉमिटिंग झाली. तरीसुद्धा मी चालत होते. म्हटलं आता काय करावं, नंबर लावला एवढा तर परत यावं लागेल म्हणून मी चालतच होते. त्याच्यामध्ये पाणी पिले, थोडंसं खाल्लं, मग आमचं बाळ जे आहे सरळ झालं. आणि त्याच्यानंतर माझी सोनोग्राफी झाली. पण घरी जाताना मला खूप जास्त त्रास झाला, कारण मला वॉमिटिंग होत होती कंटिन्युअसली. तुम्हाला असं वाटत असेल की मला 3रा मंथ चालू आहे कारण की आता माझा स्कॅन चालू आहे. असं नाही आहे गाईज, हा व्हिडिओ जुना आहे, पण आता रिव्हील केल्यामुळे मी सगळे जुने व्हिडिओसुद्धा तुम्हाला दाखवते आहे की माझ्यासोबत काय काय झालं होतं. तर उलटी करून करून माझं सगळं पोट रिकामं झालं होतं, खूप जास्त भूक लागली होती, म्हणून फ्रूटच्या स्टॉलवरती थांबले आणि तिथून थोडेसे फ्रूट्स घेऊन आम्ही घरी आलो. आणि तुम्हाला माझे मिनी ब्लॉग आवडत असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये. बाय.